सिंहस्थ कुंभमेळा परिषद नाही, कॉन्क्लेव्ह आहे. मी अनेक कॉन्क्लेव्हला जातो. उद्योगाचं इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह असतं, इन्फ्रा कॉन्क्लेव्ह असतो, डेव्हलपमेंटचा असतो, एन्व्हायरमेंट पर्यावरण कॉन्क्लेव्ह असतो. परंतु इथं पहिल्यांदाच एक आगळा वेगळा कॉन्क्लेव्ह बघतोय, सिंहस्थ कॉन्क्लेव्ह. आणि दिव्य मराठीने याचं आयोजन केलेलं आहे. खरं म्हणजे मी आता ठाण्याला एक कार्यक्रम करून पुण्याला जाणार होतो, पण मला उदय सामंत यांचा फोन आला आणि आमचे पात्रोडकर म्हणाले इकडे वेगळा विषय आहे, म्हणजे इतर कॉन्क्लेव्हपेक्षा हा वेगळा आहे, आगळा वेगळा, हा सिंहस्थ कॉन्क्लेव्ह आहे. आणि म्हणून दिव्य मराठीला मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो की अतिशय आगळा वेगळा कॉन्क्लेव्ह या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे आपली संस्कृती, आपली परंपरा, आपलं धार्मिक अधिष्ठान या सगळ्याच्या बद्दल ज्याला आस्था असते तेच अशा प्रकारचं कॉन्क्लेव्ह करतात. आणि म्हणून दिव्य मराठीने फक्त बातम्यापुरतं मर्यादित न राहता एक असा प्रकारचा सिंहस्थ कॉन्क्लेव्ह या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मी पुन्हा एकदा, म्हणजे खऱ्या अर्थाने दिव्य मराठी नाव आहे तर कॉन्क्लेव्ह घेऊन पण तुम्ही दिव्य काम केलेलं आहे. मराठी चलेगा ना बाबा? नाही म्हणजे थोडं आपलं तुमचं दिव्य मराठीच आहे. हाँ समझते ना, तो मराठी हम लोग सिखा भी रहे अभी. तर एक आनंद झाला. आणि खऱ्या अर्थाने आमचे मंत्री महोदय पण आहेत सगळे. आणि आता सिंहस्थाचे शिलेदार, त्यांचा आपण इथे सन्मान केलेला आहे. आणि या सर्व शिलेदारांचं सहकार्य या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लाभणार आहे आणि त्यांचा आपण सन्मान केला आहे. आज इथं उदय सामंत आहेत, मंत्री संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री आहेत, गिरीश अग्रवाल आहेत संचालक दिव्य मराठी, प्रवीण गेडाम आहेत अध्यक्ष, आयुष प्रसाद जिल्हाधिकारी आहेत, क्षितिजा नडतकर आहेत, बाकी आपले डॉक्टर कलकीराम महाराज आहेत, जयंत सोनी आहेत, त्याचबरोबर अंजन भलोदिया आहेत, बोरस्ते भाऊ चौधरी आणि सर्व आमचे अधिकारी जे आहेत कुंभासाठी जे काम करत आहेत, या ज्यांची नावं मला जेवढी नावं लिहून दिली मी ते वाचलेली आहेत, त्यामुळे कोणाचं राहून गेलं असेल तरी मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्व यामध्ये नावाचा विषय नाही पण कामाचा विषय आहे. आणि सिंहस्थ हा 12 वर्षांनी आपल्या नाशिकमध्ये होतोय, हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक अभिमानाची आणि हा श्रद्धेचा विषय आहे. आणि असा विषय घेऊन दिव्य मराठीने आज या ठिकाणी सिंहस्थ कॉन्क्लेव्ह आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मनापासून मी शुभेच्छा आपल्याला देतो. दिव्य मराठी इथं लिहिलं आहे सत्य सांगू बिंदास, ही माझी टॅगलाईन आहे. त्यामुळे मी पण बिंदास सांगतो, खरं आहे ते बिंदास सांगायचं, कधी लपवायचं नाही. आणि खरं बोललो की आपल्याला आठवायला नाही लागत कोणाशी काय बोललोय, कोणाशी काय बोललोय. बाकी आपण वेगवेगळं जर बोललो तर आठवण लक्षात ठेवायला लागते, याच्याशी काय बोललोय, उदय सामंतजीशी काय बोललोय, सावकारांशी काय बोललोय. परंतु आपण नेहमी खरं बोललो, सत्य बोललो आणि बिंदास बोललो तर मग त्याला काही कुठे अडचणीत आपण येत नाही. आणि म्हणून कमी बोला आणि जास्ती ऐका हा एक मंत्र आपण लक्षात ठेवला पाहिजे. आज आपल्या या
कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून अनेक लोक इथं आपले आमचे अधिकारी तर आहेत आणि प्रशासन आहे, पूर्ण सरकार आहे. सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे त्याचं नियोजन सुरू आहे. मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा प्राथमिक आपण एक बैठक घेतली. त्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण अनेक बैठका घेतल्या. मी नाशिकला देखील एकदा नगर विकास विभागाची बैठक घेतली आणि त्यावेळेस आपला प्रयागराजचा कुंभ सुरू होता. मी आपल्या अधिकाऱ्यांना देखील त्यावेळेस सांगितलं की प्रयागराजचा कुंभ जो आहे तिकडेची व्यवस्था नियोजन आपण पाहिलं पाहिजे प्रत्यक्ष. आणि मग तिथले मुख्यमंत्री आपले योगी आदित्यनाथजी यांच्याशी देखील मी फोनवर संपर्क साधला आणि मला वाटतं आपले अधिकारी पण गेले तिकडे, जाऊन आले आणि प्रत्यक्ष कुंभाची तयारी, कुंभाचं नियोजन, करोडो लोक त्या ठिकाणी आले, त्यांची तयारी काय हे देखील पाहून आले. आणि त्यामुळे आपल्याला बरंचसं या कुंभाची तयारी करताना, नियोजन करताना सोपं होईल. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली देखील नियोजन आणि अनेक बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये देखील आपण मला वाटतं आपला पावसाळ्यामध्ये हा कुंभ होईल. त्यामुळे पडणारा पाऊस, तिथलं वातावरण, येणाऱ्या आपल्या भक्तांना त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ज्या ज्या काही नियोजनाच्या बाबी आहेत, जे आपले साधू संत येतील, महंत येतील, सगळे लोक येतील. हा कुंभ जो आहे सिंहस्थ कुंभ आहे आणि आपलं राज्य भाग्यवान आहे की आपण नशीबवान आहोत की आपल्या राज्यामध्ये नाशिकमध्ये हा कुंभ होतोय सिंहस्थ. आणि म्हणूनच देशभरातले सगळे लोक त्या ठिकाणी येतील, त्यांची गैरसोय होऊ नये याचं जबाबदारी आपल्या सरकारची आहे. अनेक बैठकांमध्ये मी होतो आणि त्या ठिकाणी देखील जसं पाऊस नसताना आपल्याला वेगळी तयारी करावी लागते, पाऊस असताना आपल्याला वादळ वारा ह्या सगळ्यासाठी वेगळी तयारी करावी लागते. आणि सगळी जी तयारी आपल्या सगळ्या प्रशासनातल्या सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या करतायत. आमचे मंत्री महोदय गिरीश महाजन असतील, दादा भुसे असतील, हे सगळे मंत्री आहेत. तेही हे सगळे इथं बसलेले 2 मंत्री आमचे आहेत. अनेक जे काही ज्यांना जबाबदारी या ठिकाणी जी दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम या ठिकाणी सरकार म्हणून आपण करू. आणि प्रशासन म्हणून नाशिकचं प्रशासन देखील सज्ज आहे आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी जे काही प्रश्न येऊ शकतात, ज्या काही गोष्टी आपल्याला करण्याची आवश्यकता आहे, जे नियोजन करण्याची आवश्यकता आहे, याची देखील तयारी परिपूर्णपणे केलेली आहे. आणि कुठेही या सिंहस्थ कुंभाला पैसे कमी पडणार नाहीत याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे. जवळपास 32,000 कोटी रुपये या ठिकाणी आपण त्याचं नियोजन या ठिकाणी करतोय. आणि मला वाटतं हा 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने सुरू होईल आणि हा 22 महिने कुंभमेळा हा त्रिखंडी कुंभमेळा आहे. त्यामुळे पहिलं अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिलं पवित्र स्नान होईल. आणि त्यामुळे हा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर भारताच्या अध्यात्माची, संस्कृतीची आणि सनातन परंपरेची जगासमोरची ही भव्य ओळख ठरेल. आणि त्यामुळे मी दिव्य मराठीला पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करीन, मनापासून शुभेच्छा देईन. एक आगळा वेगळा विषय घेऊन आपण या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून या समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जात आहोत. आणि म्हणून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही भूमी भगवान शंकराची, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि गोदावरीच्या उगमाने धन्य झालेली भूमी आहे. आणि या भूमीची सेवा करण्याची संधी आमच्या सरकारला मिळाली, त्याचबरोबर आपल्यालाही मिळालेली आहे. आणि म्हणून असं अलौकिक कार्य करून दिव्यत्वाची प्रचिती या ठिकाणी आणण्याचं काम दिव्य मराठीने केलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा त्यांना शुभेच्छा देत असताना बाकी तर मी जास्त त्याच्यात अगदी विस्तारपणे बोलण्याची आवश्यकता नाही. त्यातमध्ये पूर्णपणे दीर्घकालीन विकास प्रकल्प,
त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण सर्व यंत्रणा आपण तयार केलेल्या आहेत, स्वतंत्र प्राधिकरण तयार केलं आहे, स्वतंत्र कायदा तयार केला आहे, स्वतंत्र निधी आपण त्याचं नियोजन केलेलं आहे, स्वतंत्र अधिकारी नेमलेले आहेत आणि आता आधुनिक तंत्रज्ञानाचा जमाना आहे, AI चा वापर, त्याचबरोबर या सगळ्या ज्या काही हा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी ठरण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी जे जे काही नियोजन आवश्यक आहे ते आपण करतोय आणि अंदाज घेतल्याप्रमाणे 12 कोटी भाविक येतील या सिंहस्थ कुंभमेळ्याला. त्यामुळे हा अंदाज आहे आणि त्यामुळे प्रशासनासमोर देखील मोठं आव्हान आहे, कारण एवढ्या लोकांना आपण जसं प्रयागराजला बघितलं की दोन्हीकडे खूप मोठी जागा होती, पण आपल्याकडे तेवढी जागा, कमी जागेमध्ये आपल्याला हे नियोजन करायचं आहे. त्यामुळे अतिशय चॅलेंजिंग असं एक अतिशय आपल्यासमोर मोठं आव्हान आहे आणि यासाठी फक्त सरकार नाही, शासन नाही, प्रशासन नाही, तर ही सगळे मंडळी, संत मंडळी असेल, आपले साधू संत असतील, आपले सगळे टीम आहे, आता ज्यांचा सन्मान केला, या सगळ्यांचा हा सिंहस्थ कुंभमेळा जो आहे हा आपल्या सगळ्यांचा आहे. हे आपलं खऱ्या अर्थाने एक भाग्य आहे की आपल्याला ही संधी या ठिकाणी मिळते आहे आणि म्हणून याचं नियोजन जे आहे आपल्याला अतिशय चोख केलं पाहिजे. यामध्ये आपण मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती पण केली आहे, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती केलेली आहे आणि यासाठी सगळ्या जे काही नियोजन आहे सर्व नियोजन मंत्री समिती पण केली आपण आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं काही मला वाटतं 377 एकर जमीन पण आपण आरक्षित केलेली आहे. त्यातील 94 एकर जमीन नाशिक महापालिकेने संपादित केले. त्याला आपण जे जे काय आवश्यक आहे ते देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कुठंही काही कमी पडू नये त्यासाठी आपलं नियोजन आहे. 2,283 एकर जमिनीच्या संपादनासाठी आपण 2,267 कोटी रुपयांच्या निधीला देखील मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे इथं आता साधुग्रामसाठी देखील 1,450 एकरवर ती निर्मिती करण्याचं देखील या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. बाकी तर मी सगळ्या ह्याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की हा जो कुंभ होतो आहे तो पूर्णपणे म्हणजे आता दिव्य मराठीनी एक घेतलेला कॉन्क्लेव्ह, त्यामुळे दिव्य कुंभ, भव्य कुंभ, सुरक्षित कुंभ आणि स्वच्छ कुंभ आणि पवित्र कुंभ अशा दिव्य मराठीच्या बद्दल मी खूप बोललोय बाबा. त्यामुळे आता तुम्हाला देखील तुमची जबाबदारी वाढलेली आहे. कॉन्क्लेव्ह या ठिकाणी आपल्याला ही मिळालेली संधी आहे आणि त्यामुळे मला वाटतं या कुंभमेळ्याच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते सगळं आपल्याला करायचं आहे आणि शासन ते पूर्णपणे करेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो. कारण आपल्याला माहीत आहे की साध्या सोप्या गोष्टी तर सगळे करतात, परंतु न होणाऱ्या गोष्टी करणं हे महत्त्वाचं असतं. आणि तसं बघायला गेलं तर आम्हाला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची अनुभव आहे. 2022 मध्ये केलेलं आहे आम्ही. आणि खरं म्हणजे आपल्याला मी सांगतो म्हणजे
म्हणजे गंमत नाही आहे की किंवा गंमत म्हणून सांगत नाही, राजकारण म्हणून सांगत नाही, परंतु मी आपल्याला सांगतो की 2019ला जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस सरकार स्थापन युतीचं महायुतीचं व्हायला बरोबर ना महाराज, व्हायला पाहिजे होतं. खरं आहे ना बाबा, खोटं मी काय बोलत नाही आहे. ते लोकांनी मॅन्डेट दिलं होतं ना, जनतेचं मॅन्डेट होतं आणि त्यावेळेस गडबड झाली, दुसरंच काहीतरी झालं आणि मग ते सुधारवायसाठी आम्हाला 2022ला ते उलट करावं लागलं आणि सरकार बदलावं लागलं आणि सरकार बदललं. लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. तुम्हाला मी सांगतो, आता तुम्हाला मी सांगतो, तेव्हा सण बंद होते, उत्सव बंद होते, सगळं बंद होतं. मी मुख्यमंत्री झाल्या सगळे सण उत्सव सुरू केले. मंदिरं बंद होती, मंदिरं उघडून टाकली. पहिले अगोदर मी काय टीका करत नाही आहे, पण जे होतं जे खरं आहे ते मी सांगतोय. सत्य सांगा पण बिनधास्त सांगा. आणि मग तेव्हा मी सांगितलं तुम्ही आपले सण उत्सव अगदी बिनधास्तपणे साजरे करा. पहिला गोविंदाचा उत्सव आला, बोले काय सगळं करा, आपली संस्कृती आपली परंपरा जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. गणपती उत्सव आले, बोले एवढीच मूर्ती तेवढीच मूर्ती. मी बोलत बघा आतापर्यंत जी परंपरा होती ती पार पाडा आणि सगळे सण अगदी बिनधास्तपणे जल्लोषात साजरे झाले. त्याचे आपण देखील गवाही आहात, आपण देखील साक्षीदार आहात. आणि त्यानंतर बघितलं आपण की अनेक प्रकल्प आपण पुढे नेले प्रकल्पांना चालना दिली. अनेक आता बघा थोडं व्यासपीठ भेटलं तर आम्हाला थोडं का सरकारचं देखील बोलावंच लागेल ना, जे चांगलं केलेलं आहे ते. आणि प्रकल्पांना चालना दिली, थांबलेले प्रकल्प पुढे नेले. नाही तर तुम्हाला आता कोस्टल रोड कसा भेटला असता, अटल सेतू, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, मेट्रोची कामं फटाफट आम्ही मार्गी लावली. आणि जे आम्ही मार्गी लावलं त्यामुळे या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या या जनतेला जे आहे त्याचा फायदा झाला, लाभ झाला. आम्हाला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा आमचा अजेंडा आहे. आमचा अजेंडा खुर्ची, आमचा अजेंडा सत्ता नाही आहे. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये बदल कसा होईल, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांना कनेक्टिव्हिटी, त्यांना जे काही पायाभूत सुविधा ज्या आहेत आणि ह्या डेव्हलपमेंटल ज्या काही विकास कामं जी आहेत ती कशी मिळतील, वेळेमध्ये कशी मिळतील. कोविड होता अगोदर, मग त्यानंतर तो बॅकलॉग होता, तो भरून काढण्यासाठी जेवढे आपले MMRD आहे, MSRDC आहे, सिडको आहे, महापालिका आहे, त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलं हा बॅकलॉग आमच्या समोर अधिकारी बसलेले आहेत, हा बॅकलॉग भरून काढा, मॅनपॉवर जादा लावा, मशिनरी जादा लावा. आणि त्यामुळे हे सगळे प्रकल्प जे आहेत हे मार्गी लागले. याचा आनंद आणि समाधान आम्हाला आहे. आज आपला महाराष्ट्र जो आहे आज सगळ्या बाबतीमध्ये पुढं आहे. उद्योगमंत्री इकडे आहेत, उद्योगामध्ये नंबर 1 आहे ना आपला, स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे, GDP मध्ये नंबर 1 आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1. मी आपल्याला सांगतो देशामध्ये सगळ्यात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो आणि तेव्हा दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला आम्ही गेलो होतो, नवीन होतो. बोला कोण आमच्यावर विश्वास ठेवेल की नाही माहीत नाही, सरकार नवीन आहे, परंतु आपल्याला सांगतो त्यावेळेस देखील आपण 3 लाख कोटीचे MOU साईन केले. सेकंड टाइम 4 लाख कोटीचे केले. आणि नुसते केले नाहीत तर त्याचं एक्झिक्युशन झालं जवळपास किती %? 80. एकदम काटेकोरपणे सांगता तुम्ही. म्हणजे 80%, 70%, 80% जे त्याचं कन्व्हर्जन आणि एक्झिक्युशन महत्त्वाचं आहे. नंतर देवेंद्रजी गेले, जवळपास 12-13 लाख कोटीचे त्यामुळे साईन झाले. त्यामुळे लोक विदेशातले गुंतवणूकदार आपल्या या महाराष्ट्रावर विश्वास ठेवत आहेत. यासाठी कारण आपला मग त्यानंतर सिंगल विंडो क्लिअरन्स केला आपण, लोकांना फटाफट आपण जमिनी दिल्या, परवानगी दिल्या आणि त्यामुळे लोकांनी डबल इंजिनचं सरकार आहे
त्यामुळे केंद्राची देखील आपल्याला मदत आहे, प्रधानमंत्री महोदयांची मदत आपल्याला मिळते आहे, त्यांनी देखील मला अभिमान वाटतो। आपको मैं बताऊंगा कि पिछले, किसी के ऊपर मैं टीका टिप्पणी नहीं करता हूँ, लेकिन पिछले गवर्नमेंट ने 10 साल में 2 लाख करोड़ दिए थे। अभी ये प्रधानमंत्री मोदी जी के सरकार ने 10 साल में 12 लाख करोड़ रुपया महाराष्ट्र के डेवलपमेंट को दिया है। जो है वो हमारे बाला साहब ठाकरे जी ने कहा है, जो है सच बताओ बिंदास बताओ। आणि म्हणून मी ते सांगतो। आता बाकी सिंहस्थ कुंभमेळ्यावर जाऊ आपण। सिंहस्थाची तयारी आपली झालेली आहे, जवळपास झाली म्हणजे सुरू आहे। आणि सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आपल्याला मी देखील तिकडं एकदा बैठक घेतली, इथे देखील आपण मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली अनेक बैठका झाल्या। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घ्यायला देखील मी स्वतः नाशिकला येईन। नगर विकास आणि इतर जे काही आपले विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून तिथल्या लोकांचं म्हणणं आहे, एकदा आपल्या साधू संतही म्हणाले एकदा तिकडे या, येतो तिकडे मी, आणि तिथं देखील बैठक घेऊ आपण। आणि याला आणखी आपल्याला कुठं कुठं काय चालना द्यायची आहे तीही देऊ। आणि इथं दुसरी एक मागणी आहे, ठाण्याप्रमाणे आणि पुण्याप्रमाणे युनिफाईड DCPRच्या तरतुदी नाशिकमध्ये लागू नाहीत, त्या लागू करायच्या आहेत, त्या देखील आपण लागू करून टाकू। ते तर युनिफाईड DCPR नगर याचं सिंहस्थाचा विषय नसला तरी नगरविकास मंत्री आहे ना मी, त्यामुळे आपल्याला इथं आलोय तर काहीतरी देऊन जायला लागेल ना, कारण आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही। आणि त्यामुळे आमच्या सरकारकडे कारणं आम्ही दाखवत नाही, करतो बघतो पाहतो नाही, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, थोडा पटापट करून मोकळा आहे। आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून काही कमी पडणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देतो। आणि दिव्य मराठी यांचं मनापासून किती वेळा अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे, कारण आतापर्यंतच्या कॉन्क्लेव्ह जेवढे मी अटेंड केले त्यापेक्षा हा आगळा वेगळा कॉन्क्लेव्ह सिंहस्थ कॉन्क्लेव्ह या ठिकाणी होतोय, त्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो।